राज्यातील काही भागात कालही पावसाने जोरदार तडाखा दिला। काही मंडळांमध्ये पुन्हा अतिवृष्टीची नोंद झाली। हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिलाय। आज आणि उद्या अनेक भागात पावसाचा जोर काहीसा अधिक राहू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने आज राज्यभरात पावसाचा अंदाज दिलाय। विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला, तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। उद्या विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तसंच मध्य महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकण आणि मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला। रविवारी आणि सोमवारी पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे। मंगळवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय। विदर्भात मात्र उघडीप राहील असंही हवामान विभागाने म्हटलंय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।